फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण खूपच स्वादिष्ट मऊ लुसलुशीत अगदी रशीत असे गुलाबजाम ही रेसिपी पाहणार आहोत। खूपच चवीला एकदम भन्नाट आणि छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे। पूर्ण रेसिपी पहा, बघा किती रसरशीत झाले आहेत। दोन प्रकारचे केले आहेत मी, काला गुलाबजामुन आणि साधा। त्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतला होता। हे बघा, माझा खवा जाडसर नाही आहे। तुमचा जर असा रवा जर खवा असेल तर त्याला जास्त मळायला लागतं। हा रवा नाही आहे, थोडासा बारीक आहे, त्यामुळे मी जास्त अगदी खूप मळणार नाही आहे। तरी पण आपण छान असं एकसारखं करून घेणार आहोत। खूप सुंदर अगदी जो रवा आहे तो चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा, म्हणजे तुमचे गुलाबजाम आहे ते एकदम परफेक्ट होतील। खास टिप आणि ट्रिक्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो। आणि खवा घेताना पण चांगल्या क्वालिटीचा खवा घ्या, कारण डुप्लिकेट पण बाजारामध्ये मिळतो। त्यामध्ये मिक्स करण्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतला आहे आणि मी मैदा थोडा थोडा टाकून छान असं मळून घेणार आहे। एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं टाकून मळायचं, म्हणजे तुम्हाला ते प्रमाण पण कळेल। मैद्याचं प्रमाण तुमचा खवा जसा आहे त्या प्रमाणात तुम्हाला टाकावं लागणार आहे, जसा पातळ असेल त्या प्रमाणामध्ये। आणि छान असं हाताने मळून घ्यायचे, जसं आपण कणिक मळतो त्याप्रमाणे, किंवा भाकरीचं पीठ जे मळतो आपण त्याप्रमाणे छान असं मळून घ्यायचे। हे बघा, खूप सुंदर होतात। राहिलेले जी अर्धी वाटी होती तो पण मी मैदा टाकला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही येथे रव्याचा पण वापर करू शकता, पण रवा टाकल्यानंतर तुम्हाला जरा ते घट्टसर मळून ठेवावं लागणार आहे आणि रवा मुरायला पण थोडासा वेळ लागतो, त्याने पण छान होतात। पण मी आज म्हटलं चला मैदा टाकून करूया। थोडंसं अजून आपलं सैल आहे, त्यामुळं मी पुन्हा अर्धी वाटी मैदा घेतला आहे आणि त्यातलं मी अर्धच टाकणार आहे मैदा, म्हणजे जसा लागेल तसं मी टाकणार आहे। अर्धा टाकणार आहे आणि पुन्हा छान असं हे बघा अर्ध टाकणार आणि छान असं आपण एकत्र एकजीव करून घेणार आहोत मैदा टाकून। व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मैत्रिणींनो, त्यामुळं पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही। हे बघा, अशा प्रकारे खूप मळून मळून घ्यायचं आहे, म्हणजे जे आहे मैदा तो छान असं एकजीव होईल आपलं। आणि जे गुलाबजामुन आहे ते अगदी आतपर्यंत तुमचे त्याचा जो पाक आहे तो आतपर्यंत मुरून छान लागणार आहेत। अगदी तुम्ही केले की लगेच खायला घ्याल एवढे अप्रतिम आपले गुलाबजाम तयार होणार आहेत मैत्रिणींनो। हे बघा, अशा प्रकारे खूप छान मळवून घ्यायचे। आणि जो सोडा आहे तो आपण आत्ता नाही टाकणार, जेव्हा आपण करायला घेणार आहोत तेव्हा टाकणार आहे। त्यामुळे छोटे छोटे टिप्स तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। पुन्हा मी हे बघा अशा प्रकारे छान हाताने मळून घ्यायचं आहे, म्हणजे जो आपलं हे आहे खवा आहे तो छान मुरल्या पण जाईल आणि छान अशी चव लागेल। मी पुन्हा राहिलेला जो मैदा होता तो टाकून छान असं मळवून घेणार आहे, म्हणजे पूर्ण मी इथे अर्धा किलो खव्याला 1.5 वाटी मैदा घेतला आहे। तुमचा खवा जसा पातळ किंवा घट्ट आहे त्या प्रमाणात तुम्हाला लागू शकते, कमी जास्त इथे प्रमाण होऊ शकते मैद्याचे। आणि छान असं मळवून घ्यायचं आहे। खूप सुंदर पद्धत आणि एकदम सोपी आहे, फक्त थोडासा वेळ द्यावा लागतो। पण जर तुम्हाला अगदी थोड्या खर्चामध्ये जास्त प्रमाणात, कारण गुलाबजाम म्हटलं की सर्वांच्या आवडीचा विषय। हे बघा, अशा प्रकारे घट्ट मळवून घ्यायचं आहे। मी 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे, तोपर्यंत आपण पाक करायला घेऊया। मी इथे 2 वाट्या साखर घेतली आहे, म्हणजे मी अर्धा किलो साखरेला थोडीशी साखर वर घेतली आहे, कारण वजन आणि वाटी यामध्ये फरक होतो साखरेचा। आणि त्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी टाकणार आहोत आणि छान अशी साखर विरघळेपर्यंत आपण ते हलवणार आहोत। सारखं हलवायचं आहे आणि आपल्याला हा पाक येतो एक तारी करायचं नाही, फक्त साखर विरघळली पाहिजे आणि थोडासा दाटसरपणा आला पाहिजे। छान उकळी येऊन द्यायची आहे मस्त। आणि त्यानंतर मी त्यामध्ये वेलची पावडर टाकली आहे आणि सुंठ पण टाकली आहे, थोडासा कलर टाकला आहे ऑरेंज कलर,
ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाका, नको असेल तर ते स्किप करू शकता. आणि छान असं आपण एक जीव करून घेणार आहोत. पाक छान उकळून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे छान उकळून घ्यायचं आहे. खूप सुंदर. जर तुमचा पाक बिघडला नाही ना तर तुमचे जे गुलाबजाम आहे तुम्हाला ते फ्रीजमध्ये पण ठेवायची आवश्यकता लागणार नाही. हे बघा अशा प्रकारे अगदी चिपचिपा पण नाही आणि हाताला असं गुळगुळीत लागलं पाहिजे असा पाक करायचा आहे. आपला पाक तयार आहे. मी आता इथे गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि पाक झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण मैदा मिक्स करून गोळा तयार करून ठेवला होता तो घेऊया. छान ते मळून घेऊया. त्यामध्ये आता आपण चिमटभरच खायचा सोडा टाकला आहे आणि येथे वेलची पूड टाकली आहे मी. जर तुम्ही आतमध्ये जे आहे गुलाबजाम त्यामध्ये जर वेलची पूड टाकली ना तर चवीला एकदम एक नंबरच असे आपले गुलाबजामुन तयार होणार आहेत मैत्रिणींनो. अशा प्रकारे करून घ्या आणि छान एकसारखं मळून घ्यायचं आहे. कारण जो आपण खायचा सोडा टाकला आहे आणि वेलची पावडर टाकली आहे ती एकत्र सगळीकडे लागेल अशा प्रकारे. कारण गुलाबजाम म्हटलं ना की अगदी लहानांपासून मोठ्यांचा आवडीचा विषय आहे. त्यामुळं तुम्ही थोड्या खर्चात अगदी भरपूर गुलाबजाम बनवू शकता. अशी गुलाबजामची रेसिपी तुमच्यासाठी साध्या सोप्या पद्धतीने आणली आहे मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर तुमचे गुलाबजाम कसे झाले हे मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा खूप छान असं मळवून घेतो आहे आपण. आता आपण छोटे छोटे गोळे करणार आहोत. तुम्हाला ज्या आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही गोळे करून घ्यायचे. हे बघा आपण तळव्यावर दोन्ही तळव्यांनी छान असे घोळून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे मी तळताना पण ते पुन्हा घोळून घेणार आहे म्हणजे खूप छान असे आपले सॉफ्ट होतील. जेवढं तुम्ही घोळून घ्याल ही गोळी तेवढे तुमचे गुलाबजाम सॉफ्ट होणार आहेत. हे बघा मी तुम्हाला काला गुलाबजामुन तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा अशी पारी करायची. त्यामध्ये मी मनुका टाकला आहे. तुम्हाला कुठला ड्रायफ्रूट टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. पण तो मनुक्याचा स्वाद आहे ना तो एवढा अप्रतिम लागतो की अगदी खाताना तो तोंडात आल्यानंतर रसरशीत. हे बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि मी अंडाकृती त्याला आकार दिला आहे. हे बघा अशा प्रकारे छान असं आपण गुलाबजामुन मी अशा प्रकारे करणार आहे. तुम्हाला जर गोल हवा असेल तर तुम्ही गोल पण करू शकता. हे बघा अशा प्रकारे छान आपल्या तळव्यावर घोळून घ्यायची आहे गोळी. म्हणजे आपली गोळी आहे ती अजिबात चिरणार नाही आणि तळताना फाटणार पण नाही. हे बघा खूप छान घोळून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे एकदम प्लेन झाली पाहिजे. मी सर्व गोळ्या तळताना जसे तळायचे तसे घोळून टाकणार आहे. प्रथम आपण तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. मी सुरुवातीला एकच तळून बघणार आहे म्हणजे आपला फुटतोय का तेलामध्ये ते बघणार आहे. नाही फुटला म्हणजे आपला जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट झालं आहे. हे बघा असं मध्यम गॅसवर आपण हे तळणार आहोत. तो मी काढून घेतला. आता मी बाकीचे घेणार आहे. जेवढ्या प्रमाणात तुमचं तेल आहे त्या प्रमाणात तुम्ही गुलाबजाम तळू शकता. भरपूर असे पण तळताना लगेच हलवायचे नाही. जो खालचा भाग आहे तो अगोदर छान तळून घ्यायचा आणि नंतर आपण त्यामध्ये तुमचा झारा किंवा उलथनं घालायचं आहे आणि हलक्या हाताने हलवायचं आहे. जास्त पण त्याला हे करायचं नाही, हलवायचं नाही. हे बघा छान असे आपण मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी केली तर ते बाहेरनं तळले जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील. त्यामुळं तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, मध्यम ठेवायची आणि छान असे ते आधेमध्ये हलवायचे आहेत, खालीवर करायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे आपण गुलाबजाम तळून घेणार आहोत. खूपच अप्रतिम, रसरशीत आणि एकदम सोपी बघा रेसिपी. हे बघा आपले आता गुलाबजाम तळून झाले आहेत. आपण आता ते लगेचच पाक आपला अजून गरम आहे कारण मी झाकून ठेवला होता तो. गरम पाकामध्ये आपण टाकणार आहोत. हे बघा पाक वाफ दिसत असेल तुम्हाला, अजून गरम आहे. लगेच टाकायचे. मी आता तुम्हाला काला गुलाबजामुन तळून दाखवते आहे. हे बघा मी अशा प्रकारे केले आहेत. खूप सुंदर अगदी जो आपण त्यामध्ये किशमिश किंवा मनुका टाकला आहे ना त्याने तरी
एकदम भन्नाट चव लागणार आहे त्याची खाताना, कारण तो मुरल्यानंतर जो पाक आहे तो त्या मनुक्याला पण लागणार आहे. त्यामुळं एकदम अप्रतिम अशी चव. वेगळं म्हटलं काहीतरी ट्राय करूया. करून बघा. तुम्हाला जर त्यामध्ये काजू टाकायचं असेल, बदाम टाकायचं असेल अख्खे, तर ते टाकू शकता. पण मी म्हटलं नाही, आज जरा काहीतरी वेगळं ट्राय करूया. बघा अशा प्रकारे आपण छान हलवून घ्यायचं आहे, खालीवर करायचं आहे, म्हणजे पूर्ण त्याच्या सगळ्या बाजू शेकल्या जातील. आणि त्या रंग पूर्ण बदलायचा आहे ह्याचा. आपल्याला काला गुलाबजामुन करायचा आहे, त्यामुळं पूर्ण कलर बदलायचा आहे. सोनेरी रंग नाही, डार्क कलर द्यायचा आहे त्याला. हे बघा, बघू शकता आपण किती छान कलर आला आहे आपल्या गुलाबजामुनला. हे बघा, सगळीकडनं छान एकसारखे तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हलवून खालीवर करून खूप सुंदर आणि सर्वांची आवडती रेसिपी. हे बघा, आपले तळून झाले आहे. बघा, तुम्हाला मी आता रंग दाखवते. किती सुंदर रंग आला आहे आपल्या काल्या गुलाबजामुनला. ते पण मी पाकात टाकले आहेत. बघा, मी केल्यानंतर लगेच तुम्हाला दाखवते आहे किती रसरशीत झालेत. बघा, जो पाक आहे तो आतपर्यंत मुरला, अगदी मऊ लुसलुशीत झाले आहेत. मी प्रथम तुम्हाला काला गुलाबजामुन दाखवते. बघा, तोडून दाखवते तुम्हाला. खूप मऊ लुसलुशीत झाला आहे. हे बघा, त्यामध्ये आतमध्ये जो मनुका आहे तो हे काला गुलाबजामुन. अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो. आणि हा आपला नॉर्मल गुलाबजाम. बघा किती सॉफ्ट झाला आहे आणि किती बघा आतपर्यंत पाक आपला छान मुरला आहे आणि रसरशीत झाले आहेत गुलाबजामुन. बघू शकता, आतपर्यंत मुरला. मी लगेच दाखवला आहे तुम्हाला केल्यानंतर. हे काला गुलाबजामुन, त्याचा कलर पण बघा किती सुंदर. आणि आपले हे गोल नॉर्मल गुलाबजाम. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार. बाय बाय.